मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, मुंबई महानगरपालिका आणि राज्यभरातील इतर महानगरपालिकांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे आणि या निवडणुकांबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आज मी तुमच्यासोबत एक पॉडकास्ट घेऊन आलेलो आहे आणि या पॉडकास्टमध्ये आपण या निवडणुकीची चर्चा करणार आहोत. तसं बघायला गेलं तर मी काही सेपॉलॉजिस्ट नाही. माझ्यासोबत जे तज्ज्ञ आहेत तेही सेपॉलॉजिस्ट नाहीत. पण मी असेन किंवा माझ्यासोबत जे तज्ज्ञ आहेत हे आम्ही दोघं सर्वसामान्यांमध्ये मिसळतो, सर्वसामान्यांचा अंदाज घेतो आणि त्यावरून भाकितं करत असतो. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला बहुमत मिळेल असं प्रेडिक्शन आम्ही त्यावेळेस केलं होतं. आज आम्ही काय प्रेडिक्शन करणार आहोत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आज आपल्या सोबत जे तज्ज्ञ आलेले आहेत ते तज्ज्ञ नाहीये, मी मगाशीच सांगितलं, पण ते सर्वसामान्यांमध्ये फिरतात, कानोसा घेतात, अंदाज घेतात आणि असे हे आपले तज्ज्ञ म्हणजे कांती गाला. कांतीबाई नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. कांतीबाई, माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे तो असा की मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काय होईल? कारण जरी राज्यातल्या अनेक शहरांमधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका असल्या तरी सर्वांचं लक्ष म्हणजे अगदी देशाचं लक्ष हे मुंबई महानगरपालिकेवर लागलेलं आहे. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि त्या मुंबईचा किंग कोण होणार याची उत्सुकता संपूर्ण देशभरात आहे. आपला अंदाज काय की या मुंबईचा किंग कोण होईल? सर्वात पहिलं मी सांगतो की बीएमसी वर अख्खं जगातलं आणि अख्खं भारताचं लक्ष असण्याचं कारण तेच आहे की बीएमसीचं अॅन्युअल बजेट 74,000 crores आहे, जे भारताचा बरेचसे स्टेटपेक्षाही जास्त आहे. 74,400 इयरली बजेट असलेली ही महापालिका आहे आणि त्याची आता निवडणूक होणार आहे. ते खूप महत्वाची आहे. मग ते मुंबईत एक फायनान्शियल कॅपिटल आहे, एक महत्वाचं शहर आहे आणि त्याची ओळख एक वेगळीच आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीवर खूप बारकाईने लागलेलं आहे. या निवडणुकीमध्ये तुमचा अंदाज काय आहे? म्हणजे लोकांना उत्सुकता ती आहे की काय होईल या निवडणुकीत? मी डायरेक्ट अंदाज किंवा फिगर सांगणार नाहीये. मी जे 2-4 पॉइंट्स मला लोकांमध्ये फिरून मला जे मी ऐकतो, बघतो का जे ऑब्झर्व करतो की माझी सिक्स सेन्स जे मला सांगते, त्याच्यामधनं मला जे ऑब्झर्वेशन आहे ना, मी आजच्या दिवशी माझं पॉलिटिकल ऑब्झर्वेशन सांगणार आहे. डायरेक्ट असं मी काय बोलणार नाहीये की एवढे सीट्स येणार की नाही येणार. त्या अंदाजावर ना समोरच्याला बरोबर कळेल की त्या इंडिकेशन काय आहे आणि नॉर्मली काय रिझल्ट लागू शकते. त्याच्यासाठी आपल्याला पहिलं 2017च्या बीएमसी निवडणुकीचं मी तुम्हाला एक ब्रीफ सांगतो. 2017ची निवडणूक अशी पहिली निवडणूक होती ज्यावेळी बीजेपी शिवसेनापेक्षा वेगळी लढली. इतके वर्ष गेली, 20 वर्ष ते लोक एकत्र लढत होते युती म्हणून. पण 2014 मध्ये बीजेपी, मोदी सरकार आली, बीजेपी जिंकली, त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि काही कारणानिमित्त दोघांची युती तुटली. तर बीजेपी पण वेगळी लढली आणि शिवसेना पण वेगळी लढली. शिवसेना म्हणजे युनायटेड शिवसेना होती त्यावेळी, बाळासाहेबांची एकच शिवसेना होती आणि ती वेगळी लढली. त्यावेळी पण खूप काट्याची टक्कर झाली होती. शिवसेनाला 84 सीट्स मिळाले त्यावेळी आणि बीजेपीला 82 सीट्स मिळाले. 2 सीटचा फरक होता आणि दोघांच्या मतामध्ये फक्त 2% फरक होता. 2%चा मत अंतर होतं. ऍक्च्युअली तुम्ही रिअल वोट्स घेतले तर अप्रॉक्सिमेटली 90,000 वोट्सचं दोघांच्या मध्ये फरक होता. ते खूप नॅरो फरक होतं, पण काट्याची टक्कर होती आणि त्याच्यामध्ये शिवसेनेने बाजी मारली आणि त्यांचा महापौर झाला. त्याच्या आधार ते काट्याची टक्कर होती. 19-20चा फरक आहे आणि दोघांचं स्ट्रेंथ इथे आहे. बीएमसी मध्ये शिवसेनेला थोडी एज आहे की लोकल इश्यूज असतात, छोटे छोटे वॉर्ड्स असतात, त्याच्यामुळे आजच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेनेला एज आहे. आणि गेल्या वेळी मनसे वेगळी लढलेली,
म्हणजे मी 2017चं सांगतोय, त्याच्यामध्ये त्यांना 7 सीट्स मिळाल्या होत्या. म्हणजे 74 आणि 7 आपण धरूया तर 91 सीट्स हे उबाठा गटनी जिंकलेलं असं आपण आज गृहीत धरूया. का दोघे आता एकत्र आले. मी आता मनसे आणि शिवसेना युबीटी असं वेगळं नाही सांगणार, युबीटी ग्रुप सांगणार. म्हणजे युबीटी प्लस आहे ते. त्याच्यामध्ये ते लोक 91 सीट्स ॲज ऑन टुडे आहे आणि 82 सीट्स बीजेपी आहे ॲज ऑन टुडे. पण त्याच्यामध्ये आज एक फरक पडला की त्यानंतर शिंदेचं जे फॅक्शन होतं, जे 2017 उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर होते, ते वेगळे झाले. ते वेगळे झाले त्याचे एक्झॅक्टली मी नाही सांगत, पण ते गेले आणि मनसेचे वोट्स त्याच्यामध्ये ऍड झाले. मी आजच्या दिवशी एक्झॅक्टली एक सांगणं खूप कठीण आहे, पण ॲज ऑन टुडे आपण 2017चा रिझल्ट धरूया आणि शिंदेचं फॅक्शन एक बाजूला ठेवूया, तर 91 सीट्सवर युबीटी गट आजच्या दिवशी पुढे आहे अकॉर्डिंग टू 2017. हे 2017चं मी जे रिझल्ट आहे, जे फिगर्स आहे त्याच्यावरनं सांगतोय. आणि बीजेपी 82 मध्ये आहे. आणि त्यावेळी काय झालेलं की मुंबई असं दोन आहेत. आयलँड सिटी म्हणतो आपण ज्याला. आयलँड सिटी म्हणजे कुलाबा टू बांद्रा, जे ओरिजिनल सगळे माहीमची खाडी, बांद्रा तिथपर्यंत, चेंबूर, हे जुनी सगळे जे मुंबई. होतं ना त्याला आयलँड सिटी म्हणायचे. तर त्याच्यामध्ये शिवसेनाची स्ट्रेंथ खूपच स्ट्रॉंग आहे. ओरिजिनल ते ते आपले जे होते म्हणजे मुंबईचे किंवा महाराष्ट्रीयन आपले ओरिजिनल जे म्हणतो ते बेस तिथेच होतं पहिलं. म्हणजे चिंचपोकली, वर्ली, लालबाग, मिल वर्कर्स. तर ती उबाठाची एकदमच सॉलिड स्ट्रेंथ असलेलं हे भाग आहे. पण त्यानंतर मुंबई वाढत गेलं आणि बांद्रा ते दहिसर ह्याला आपण सबर्बन म्हणतो. सबर्बन मध्ये बाहेरची लोक आली, वस्ती वाढत गेली, ते मोठं झालं. तर त्याच्यामध्ये बीजेपीची स्ट्रेंथ थोडी जास्त आहे. का परप्रांतीय तुम्ही म्हणा की वेगळे भाषिक म्हणा, ते हळूहळू यायला लागले. बांद्रावरनं पार्ला, पार्लावरनं अंधेरी, अंधेरीवरनं गोरेगाव, गोरेवरनं बोरिवली असं वाढत गेलं. तर ह्या दोन्हीचा फरक आहे. आणि सीट्स वाईज बघितले तर आयलंड सिटीमध्ये वॉर्ड्स कमी आहे आणि बांद्रा ते पुढे सबर्बन सिटी म्हणतो आपण, सबर्बन मुंबई, त्याच्यामध्ये सीट जास्त आहे. त्या दोन्हीमध्ये वोटिंग पॅटर्न मध्ये पण खूप फरक आहे. तर दोन्ही कसे वोट्स करतात त्याच्यावर बीएमसीचं आपल्याला रिझल्ट कळेल. वोट कसे करतात त्याच्यावर पण तुम्ही नॉर्मली फिरता, लोकांमध्ये जाता. आता उबाटा सेनेने जो मुद्दा घेतलाय मराठी माणसाचा, ही निवडणूक म्हणजे मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाल आहे. ती जर नाही उबाटा जिंकला तर मराठी माणूस काही खरं नाही. दुसऱ्या बाजूला भाजप म्हणते की इतके वर्ष तुम्ही मग मराठीसाठी काय केलं, असं सगळं आहे. तर मग लोकांचा कल कुठे वाटतोय तुम्हाला? बघा, मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की म्हणजे युबीटी शिवसेना आणि मनसेनी एक 1 पॉइंट प्रोग्राम आजच्या दिवशी केलाय की मराठी अस्मिता किंवा मराठीच्या इश्यूवर ते लोकांनी अख्खी बीएमसीच्या इलेक्शनला ते जात आहे. त्यांचा मेन फोकस हा एकच इश्यूवर आहे की आपण मराठी लोकांचा किंवा मराठी अस्मिताचा इश्यू आहे का, मराठी जे इकडचे ओरिजिनल आहे माणसं त्याच्याबद्दल आपण बोलूया आणि त्या इश्यूवर करूया. तर ह्याला इंग्लिशमध्ये आयदर यू शिफ्ट विथ और सिंक विथ असं म्हणतात. म्हणजे एका मुद्दा धरून ठेवूया, एक रिस्क आहे, ते चाललं तर तुम्ही एकदमच तरले जातात असं आहे, आणि नाही चालला तर सिंक होतात. ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, आयदर यू शिफ्ट विथ और सिंक विथ. त्यांनी खूप मोठी रिस्क घेतलेली आहे हा मराठी इश्यूचा. पण ह्याच्यामध्ये अजून एक मी पुढे जाऊन सांगतो. त्यामुळे जिथे शिवसेनाची स्ट्रेंथ आहे, तर आता बघायला गेलं तर 137 बीजेपी लढते, त्याच्यामध्ये 90 प्लस म्हणजे 91 सीट्स ते मराठी उमेदवारच दिलेले आहेत. मनसे उबाठ्यांनी जवळजवळ 160 लढत आहे, 150, याच्यामध्ये 140 मराठी उमेदवार दिलेले आहे. मनसेनी पण मेजॉरिटी मराठी उमेदवार दिले आहे. तरी दोघांचे अंदाजे 15 ते 16 उमेदवार अमराठी भाषिक आहे युबीटी आणि एमएनएस मध्ये. बीजेपीनी 90 दिले आहेत, पण शिंदेनी जवळजवळ सगळेच मराठी कॅन्डिडेट्स दिलेले आहेत. म्हणजे 90 पैकी जवळजवळ माझ्या 85 का 86 प्युअरली मराठी कॅन्डिडेट्स दिलेले आहेत. तर असं तुम्ही गृहीत धरा की आता युती आहे, 90 सीट्स पैकी 85 शिंदेचे मराठी कॅन्डिडेट आणि 90 बीजेपीचे मराठी कॅन्डिडेट, दोन्ही मिळून अंदाजे 170 प्लस मराठी कॅन्डिडेट होतात. ह्या 175 मराठी कॅन्डिडेट्स असतात. ज्यावेळी मराठी समोर मराठीचाच उमेदवार असणार, त्यावेळी
मराठीची इश्यू किती स्ट्रॉंगली होईल, जे मराठी वर्षी दुसरे भाषिक असेल उमेदवार, तर त्याच्यामध्ये जेवढं अपील होतो तेवढं हे दोन मराठी कॅन्डिडेट असेल त्यावेळी तेवढं ते अपील होणार नाही, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याशिवाय मी तुम्हाला अजून एक मेन मुद्दा सांगतो की जे स्ट्रॉंग एरिया आहे ना, मी आमचं दादरचं सांगतो. दादरमध्ये आता रिडेव्हलपमेंट खूपच चाललेले आहेत, बरेचसे प्रोजेक्ट अडकलेले आहेत. तर त्याच्यामुळे सेनाभवन लागून जे 5 बिल्डिंग आहेत, म्हणजे जे प्रकाश हॉटेल होती ते एरिया मी सांगूया, किंवा शिवसेनाचा बालेकिल्ला म्हणायचो, आरके आरके बिल्डिंग, म्हणजे आम्ही आरके कट्टा म्हणतो, म्हणजे मी राहतो ना त्याच्या समोरचीच ती बिल्डिंग, आम्ही रोज तिथे जातो, ते बघितलंय, ते एकदम शिवसेना समर्थक अशी ती एक बिल्डिंग होती. ते काय गोरेगावकर बिल्डिंग आहे, छपरा बिल्डिंग आहे, जे दादरचे जे वॉर्ड नंबर 192 मध्ये येतात, मी माझ्या वॉर्डचं बोलतो, 192 वॉर्ड्स मध्ये जे येतात, जे सेनाभवनच्या अवतीभोवतीचे जे बिल्डिंग्स आहे ते सगळं रिडेव्हलपमेंट मध्ये गेलेले आहेत. काही काही आम्ही जी नावं घेतली ना, ते प्रोजेक्ट गेली 10 वर्ष कंप्लीट नाही झालं, जी माणसं होती ती इकडनं बाहेर गेली. आता सगळ्यांचे इलेक्शन कार्ड इथे आहेत, इलेक्शनला वोटिंगला त्यांना शोधायचे असते तर ते कुठे राहायला गेले माहीत नसतात. काही आपल्या बहिणीकडे गेले, काही आपल्या मुलाकडे गेले, काही पुण्याला गेले, काही डोंबिवलीला गेले, लांब लांब राहायला गेले. त्यामुळे तेही माझ्या मते ही 500, मी फक्त माझं इकडचं एक एक्झाम्पल देतोय दादरचं, कमीत कमी 400 ते 500 फॅमिलीज असे आहे ना जे बाहेर राहायला गेले, जे वोटिंगला येऊ शकत नाही. तर एकामध्ये तुम्ही 4 वोट्स पकडले तरी हे 2 ते 2,500 वोट्स इथे आहेत. ते आता वोटिंगला कसे येणार, काय करणार, हे प्युअरली एका म्हणजे प्रोडोमिनंट शिवसेना जे वोटर्स होते, चाळीमध्ये राहणारे लोक होते, तर ती गेलेले आहेत. तर हे इश्यू आहे ना, फक्त दादरचं नाही आहे, दादर, माहीम, वर्ली, लोअर परेल, मिल वर्कर्स आहेत, ते सगळं डेव्हलपमेंट चाललेले आहेत. तर डेव्हलपमेंटमुळे ना जे मूळ राहणारे लोक होती ते बाहेर गेली. आता वोटिंगच्या दिवशी सगळे किती येतात किती येत नाही हे माहित नाही. दुसरं मी तुम्हाला सर्वात महत्वाचं एक फिगर सांगतो, फॅक्टर सांगतो तुम्हाला, की रिडेव्हलपमेंट झाल्यावर 25% लोक जे येतात ना, तर मूळ टॅलेंट्स आहे ना, आपली जागा विकतात किंवा रेंटवर द्यायला जातात. 25% लोक रेंटवर द्यायला जातात, तिथे 1 लाख रुपये भरून किंवा 5 कोटी का 4 कोटी खर्च करून बरीचशी मराठी पण येतात, गुजराती पण येतात, इतर कास्टचे लोक पण फ्लॅट विकत घेतात, रेंटवर येतात. तर त्यांचं माइंडसेट जरा वेगळं असतो, ते अप्पर मिडल क्लास किंवा थोडं आपण म्हणू नियो रिच तर नाही म्हणतात, पण हायर मिडल क्लासची लोक असतात. तर त्याच्यामध्ये आता जी ओरिजिनल इकडच्या भागातली मराठी लोक होती, ते लोक परत त्याच्या मूळ जागेत आली नाही, मग तिथे पण थोडा मराठी टक्का कमी झालाय. आता हा एका इश्यूवर किती वोट होणार, हे समोर पण मराठी कॅन्डिडेट्स आहे, मराठी वर्सेस मराठी आहे, आणि शिंदे सेना सगळेच जे लास्ट टाइम जिंकलेले होते 60 ते 65 सीट ते उबाटा समोर लढत आहे, आणि 20 सीट ते मनसे समोर लढत आहे, आणि प्युअर मराठी कॅन्डिडेट्स ते समोर लढतात. तर दोन मराठी कॅन्डिडेट्स मध्ये मराठी इश्यूवर किती वोट ट्रान्सफर होणार ते आपल्याला 16 तारीखलाच कळेल. पण मी एक मुद्दा सांगितला की जे मी फिरतो चर्चा करतो त्यावेळी किती माणसं आहे ना, ती वोटिंगच्या दिवशी कदाचित येणार नाही येणार ही कोणाला माहित नाही, कुठे राहायला गेलं तेही माहित नाही. आणि हे सर्वसामान्याचं सगळ्या चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांचा खूप मोठा इश्यू आहे. आणि ती दादर, प्रभादेवी, वर्ली, लोअर सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे. हा इश्यू सगळ्या ठिकाणी आहे. अच्छा. अ, या निवडणुकीत मुंबईत मुस्लिम मुद्दा हा किती प्रभावी ठरेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे भाजपने तर अगोदरपासूनच प्रचार केला की खान महापौर होणार का? आणि एकंदरीत जिओग्राफिकल मुंबईची आताची जी जडणघडण बघितली तर परिस्थिती ही कठीण आहे. म्हणजे एका बाजूने विळखा पडतोय असं म्हणू आपण. तर हा मुद्दा किती महत्वाचा ठरेल असं तुम्हाला वाटतं? मुद्दा बीजेपी जे बोलते ते कदाचित एखादं ते बटेंगे जो कटेंगेचं ज्यावेळी जे होतं त्यामुळे त्यांनी कदाचित हे इश्यू काढलं असेल की खान होणार. मला वाटत नाहीये. शिवसेना युबीटीचे पण 170-175 उमेदवार आहे, मनसे आणि शिवसेनाचे पण आहे, आणि माझं पण प्रामाणिक मत आहे इकडे मराठी महापौर झालेलं सर्वांनाच आवडेल, की भूमिपुत्र आहेत त्यांचं झालं तर काय वाईट नाहीये. हे लोकांनी एक प्रचाराचा बाजूला घेतली तरी एक वेगळं भाग आहे, एक प्रचाराचा मुद्दा आहे, ते आपण बाजूला ठेवूया. तरी पण मुस्लिमच्या सीट जे डॉमिनेशन्स आहे ना ते पर्टिक्युलर पॉकेट्समध्ये आहेत, ते सगळ्या रिझल्ट्सला अफेक्ट करत नाही. मग जिथे जिथे आपण करूया की अब्दुल रहमान स्ट्रीट आहे, माहीमची आमची वांजेवाडी आहे, पार्लाचं ते असलम खानचं एरिया आहे का नसीम खानचं एरिया, ब्लॉक्समध्ये मुस्लिम वोट्स आहे, तिथे खूपच ते डिसाइडिंग आहे.
पण इन जनरल ते बाकीच्या वॉर्ड्समध्ये तेवढं डिसाईड करत नाही जेवढं आपलं. मी आयलंड सिटीमध्ये कसं मराठी वोट्स एकदम स्ट्रॉंग आहे आणि ते ज्यांच्या बाजूने जातात ती पार्टी नॉर्मली जिंकते. आणि बांद्राच्या पुढे मराठी वोट्स आणि प्लस जो कॉस्मोपॉलिटन वोट्स आपण म्हणतो की इतर भाषीय वोट जो जिंकू शकतो, मग त्यात उत्तर भारतीय आले, गुजराती आले, मद्रासी आले, ते वोटरचं कॉम्बिनेशन झालं ना ते पक्षाला सबर्बन मध्ये सक्सेस मिळते. आणि प्रॉडॉमिनंट मराठी वोट्समुळे आतापर्यंत शिवसेना ह्या भागात जिंकत होती. गेल्या वेळी पण मॅक्झिमम सीट्स या लोकांनी इथेच जिंकलेले आणि बीजेपीनी 50 सीट्स त्या सबर्बन मधनं जिंकलेले. तर मुस्लिमचे वोट त्यांच्या सीट्स 20 ते 25 लिमिटेड आहे. पण यावेळी काय, यावेळी AIAMI, काँग्रेस आहे, अबू आझमीची समाजवादी पार्टी आहे आणि बऱ्यापैकी लोक आता उबाठाला पण मुस्लिम वोट्समध्ये खूप कॉन्फिडन्स आलेला आहे त्या लोकांना पण. ते पण आता उबाठाला एक आपले नेता म्हणून मानतात आणि स्वीकारलं आहे. पूर्वीचं जे होतं तसं राहिलं नाहीये. मुसलमान आता UBTला पण वोट करतात. त्यामुळे मुस्लिम वोट्स हे 4 फॅक्टर्समध्ये डिवाइड होणार. पण त्याच्यामध्ये माझं पर्सनल मत आहे मेजॉरिटी वोट्स त्याला उबाठाला मिळेल असं माझं. मी फिरलोय माहीममध्ये आणि इथे तर जे कल बघितलं तर वाटतं की आजच्या दिवशी फर्स्ट चॉईस मुसलमानांची उबाठा आहे. आणि मुस्लिम नेहमी टॅक्टिकल वोटिंग करतात. त्यांचं एकच आहे की बीजेपी को जो हरा सकता है ना उसको हम वोट देंगे. तर आजच्या दिवशी सेंट्रल स्टेजला उबाठा असल्यामुळे मेजॉरिटी ऑफ मुस्लिम वोट्स उबाठाकडे जातील आणि काँग्रेसला मोठं सेटबॅक मिळेल. जे गेल्या वेळी त्याला 31 सीट्स मिळालेली त्यातले मेजॉरिटी एरिया झीज होती. अमीन पटेलचा एरिया होता, असलम खानचा होता, नसीम खानचा होता. त्यामध्ये त्याला 31 सीट मिळालेली. त्याच्यामध्ये कमी होऊन ते कदाचित 15-20 पर्यंत पण जाईल असं माझं पर्सनल अंदाज आहे की मुस्लिमचे मेजर वोट्स उबाठ्याकडे जातील आणि त्याच्याबरोबर मराठी वोट्स जर त्यांच्याबरोबर जुळली गेली बाकीच्या भाषेतली तर आज एक काटेची टक्कर पर्यंत आपण जातोय असं मला पर्सनली वाटतंय. या सगळ्या याच्यामध्ये पुन्हा एक प्रश्न अनुत्तरित राहिला. तुमचं काय मत आहे, म्हणजे महापौर कोणाचा होईल असं तुमचं मत आहे? मी तुम्हाला आजच्या दिवशी मी तुम्हाला बोललो ना की काटेची टक्कर आहे. पण असं जर तुम्ही फिगर्स बघितले आजच्या दिवशी तर गेल्या वेळी बीजेपी 82 जिंकलेली. 82 जिंकले म्हणजे 80-85 त्यांची कॅपॅसिटी आहे. 80-85 मध्ये ऍज ऑन टुडे ते जिंकू शकतात. जे आपण 2017 त्यानंतर बरंच काळ बदलला, 9 वर्ष झाली. अजून एक मुद्दा आहे जे कोणीही बोलत नाहीये, जे मी आज तुमच्या माध्यमाने सगळ्यांना सांगतोय. मेट्रो एक्वालाईन जी आली ना, एक्वालाईन, तर ती आपण असं बघायला गेलो तर ग्रँड रोड, गिरगाव, शंकरसेट स्टेशन म्हणजे ग्रँड रोड, बॉम्बे सेंट्रल, महालक्ष्मी, वर्ली, प्रभादेवी, दादर, माहीम, मग तिकडनं ते धारावीकडे जाते आणि ते बांद्रावरनं पार्ल्यापर्यंत जाते. हे सगळ्या एरियामध्ये आहे ना जवळजवळ मेजॉरिटी म्हणजे शिवसेनेचे कॉर्पोरेटर्स आलेले आहेत. मेजॉरिटी, मी सगळे नाही सांगत, हे सगळे आहेत. आता हे मिडल क्लास पण आता मेट्रोने ट्रॅव्हल करायला लागला. जे थोडे अगदीच आपण गरीब बनलो चाळीवाले त्यांची पण आर्थिक परिस्थिती आता काळ जसं बदलतं तसे सगळे सुधारले. सगळ्यांना चांगल्या फॅसिलिटीज पाहिजे. तर आता मेट्रोचा वापर खूप चांगला व्हायला लागला. अंदाजे टोटल 8 ते 9 लाख सगळे मेट्रो म्हणून 9 लाख लोक ट्रॅव्हल करतात असं मी फिगर्स वाचलेली. 15 लाख लोक आतापर्यंत कधी कोण महिन्यात एकदा जातात, का महिन्यात 2दा जातो, कोण रोज जातो, असं ते लोकांनी 10-15 लाख लोकांनी ते मेट्रोचा वापर करतात. त्याच्याबरोबर अटल सेतू आहे, कोस्टल रोड आहे, हे सगळे 15 ते 20 लाख लोक होतात जे हे सगळ्या बेनिफिट्सचा फायदा घेतलाय. ह्याच्यामध्ये मेजॉरिटी आपला मिडल क्लास महाराष्ट्रीयन आहे. मी पण त्यात जातो, माझे सगळे मित्र पण तसेच ट्रॅव्हल करतात. जे आम्ही पुले ओला उबेर करून जायचो किंवा लोकलनी जायचो ते आता आम्ही मेट्रोने ट्रॅव्हल करतो. कम्फर्ट पण वाटला आणि लोकलपेक्षा तिकीट थोडी जास्त आहे पण ओला उबेरपेक्षा थोडी कमी असल्यामुळे आम्हाला ते खूप सोयीस्कर झालंय. तसं इकडचे जे बाकीचे मराठी वस्ती आहे त्यांनाही सोयीस्कर झालाय. आता हा फॅक्टर ते तुम्ही 30 लाख लोक एक फॅमिली धरलं तर ते 15 लाखचे आपण एका फॅमिलीचे 2 किंवा 3 लोकांना ते इन्फ्लुएन्स करतात असं आपण गृहीत धरूया. हजबंड वाईफ असेल, एक मुलगा असतो किंवा 2 मुलं असतात, तर इट कम्स टू नियरली 30 to 40 लॅक्स वोटर्स ज्यांनी ह्या डेव्हलपमेंटचा फायदा घेतलेला आहे. त्याचे फक्त 2% वोट जर स्विंग झाले ह्या एका इश्यूवरना, म्हणजे फक्त मेट्रो किंवा डेव्हलपमेंट किंवा इन्फ्रा, मी 30 लाख लोकांचं मी फक्त 2% की 3% वोट स्विंग सांगतोय. ते होईल असं मी नाही सांगू शकत. आजच्या दिवशी मला असं वाटतंय बेनिफिट्समुळे जे 2% मत
स्विंग झाली टुवर्ड्स बीजेपी आणि एकनाथ शिंदे, तर 15 ते 20 सीटचं ते टोटली फरक पडणार. म्हणजे टोटल टॅलीमध्ये बीजेपीची टॅली 10-15 सीटनी वाढणार. जे जे आता 80-85 वर आहे ते 90, 95, 100 पर्यंत पोहोचू शकतात. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आजच्या दिवशी, शिंदेकडे ट्रम्प कार्ड आहे. म्हणजे शिंदेचा परफॉर्मन्स, कोण महापौर होणार की कोणाच्या हातात सत्ता जाणार ते ठरवणार आहे. त्याचं कारण एक आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना, म्हणजे आपण शिवसेनाच म्हणूया, शिवसेना 90 सीट्सवर लढत आहे. तर गेल्या असेंब्लीमध्ये जर आपण असेंब्लीचा रिझल्ट बघितलं तर उबाठाचे 10 आमदार आले होते आणि शिंदे सेनेचे फक्त 3 आलेले. पण आपण जर वॉर्ड्स वाईज बघितलं की त्याला आपण असं छोट्या वॉर्डमध्ये जाऊ की वॉर्ड वाईज कसे जिंकलेले, तर 38 वॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेनी लीड घेतलेली आणि 95 मध्ये बीजेपीने लीड घेतलेली. तर 95 आणि 38 आपण केलं तर 130 पर्यंत जातात, म्हणजे 114च्या पुढे ते जाऊ शकतात. पेपरवर मी सांगतोय, पण तसं वोट ट्रान्सफर होत नाहीये कधी पण कुठल्या निवडणुकीत. ते आपण जसं असेंब्लीचे मुद्दे वेगळे असतात, कॉर्पोरेशनचे वेगळे असतात, लोकल फेस असतो. पण शिंदे, म्हणजे माझं पर्सनल मत आहे आजच्या दिवशी, शिंदे शिवसेना म्हणून, शिवसेनाची ओरिजिनल सिम्बॉल म्हणजे धनुष्यबाण म्हणून ते लढत आहे. त्याचे उमेदवार पण काही माजी नगरसेवकच आहेत, म्हणजे जे एकदा जिंकलेले आहे, दोनदा जिंकलेले आहे, स्ट्रॉंग फेस आहे, शिवसेनाचं नाव आहे, ओरिजिनल सिम्बॉल आहे आणि लोकल आहे आणि सगळेच मराठी आहे. त्याच्यामध्ये 90 पैकी आपण जे फक्त मिनिमम आपण असं बोलू ना, कंजीस आपण बोलूया काय, आपण एकदम कन्झर्वेटिव्ह अंदाज बांधूया, 25 ते 30 सीट जर शिंदे जिंकले तर बीजेपीचं काम एकदम सोपं होऊ शकतं. आणि शिंदेने ज्या ज्या सीट जिंकल्या, की 1 जिंकल्या का 5 जिंकल्या का 25 जिंकल्या, ते सगळ्या सीट्स उबाठाचा मायनस होणार. मी उभासा आपण 90 धरूया, ते 90 आहे, तर जर शिंदेचा परफॉर्मन्स सुधारला तर त्या सीट्स कमी होत जाणार. बीजेपी 80-85 वरच राहते. म्हणजे आता आजच्या दिवशी माझं मत आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा त्यांचे जे लोकल एक्स नगरसेवक आहे त्यांच्या परफॉर्मन्स, त्यांची विनेबिलिटी किती आहे, ते किती जिंकू शकतात, त्याच्यावर मुंबईचं सत्ता कोणाच्या हातात जाईल ते ठरेल. आणि मुंबईचा महापौर पण शिंदेच ठरवणार, एवढं माझं ठाम मत आहे. की शिंदेचा परफॉर्मन्स ही निवडणूक आहे. जास्त डिटेलमध्ये नाही गेलं, म्हणजे सॅफोली सोडून द्या की आपल्यासारखे खूप डिटेलमध्ये जाणारे सोडून द्या, एक सामान्य माणसाचं गणित सांगितलं की शिंदेनी जर 25 जिंकली तर 80-25, 105, 110 आपण पोहोचले. ते 25 सीट शिंदेनी जिंकलेल्या सगळ्या सीट्स कोणाचे कमी होणार? उबाठाचे कमी होणार. हे आज जे मी फिगर सांगतो त्याच्यावर अवलंबून आहे. पण परंतु ऍक्च्युली काठीची टक्कर आहे. 15 तारीखला वोटिंग कसं होतं, किती पर्सेंटेज होतं, नॉर्मली 55%, 50%, 55% असं वोटिंग होतं. आता ते किती वाढतंय, कुठल्या एरियामध्ये वाढतंय, आणि हा प्रत्येक पक्षाकडे बंडखोरी झालेली आहे, तर बंडखोर किती मतं घेतात, की छोट्या वोटमध्ये तुम्हाला डायरेक्ट हे सांगणं खूप कठीण आहे. पण मी एक तुम्हाला रफ आयडिया दिला की याच्यामध्ये आम्ही काय म्हणतो, रेनबो कोलिशन म्हणतो, म्हणजे इंद्रधनुष्य कोलिशन आहे. म्हणजे त्यात मराठी आले थोडे उमेदवार, थोडे गुजराती आले, थोडे उत्तर भारतीय आहे, वोटिंग सपोर्ट मध्ये पण आहे ना, सगळे जातीचं एक रेनबो कोलिशन म्हणतो किंवा इंद्रधनुष्य कोलिशन म्हणतो ना, त्याच्यावर आजच्या दिवशी बीजेपी स्ट्रॉंग दिसते. ह्याच्या समोर आता मराठी यांचा मुद्दा घेतलाय, तर ग्राउंडवर दिसतं. पण आम्ही दादरला फिरतो, ते युबीटी आणि यांची ग्राउंडवर बोलताना काही लोक ते डिस्कस पण करतात, तेही मान्य करतो. पण ते ऍक्च्युली वोटमध्ये किती ट्रान्सफर होतो ना ते बघायचं आहे. आणि दोन्ही पक्षाचे वोट्स एकमेकांना किती ट्रान्सफर होतात तेही तेवढंच महत्वाचं ठरेल. आणि हा वोटर्स किती बाहेर येतो, किती जण वोट करतात, त्याच्यावर अवलंबून आहे. पण मेनली हा जो मराठी वोट्स आहे ना, ते आणि एकनाथ शिंदेचं जे परफॉर्मन्स आहे ते महापालिकेचं भवितव्य ठरवेल असं माझं मत आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो की या निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचं भवितव्य पणाला लागलेलं आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, राजकारणामध्ये अप्स अँड डाऊन येत असतात. आजच्या दिवशी असं बघितलं तर शिवसेनानी जे त्याचे म्हणजे मुंबई बेस्ड पार्टी आहे ओरिजिनल शिवसेना, म्हणजे आता उबाठा समजूया आपण, त्यासाठी इलेक्शन खूप महत्वाची आहे. म्हणून ते दोन्ही भाऊ मिळून खूप प्रयत्न करताय, अपील पण होत आहे. त्यांच्या 2 इंटरव्ह्यूज बघितला, त्याच्यावर लोकांनी डिस्कस करताय, सोशल मीडियावर पण त्यांना सपोर्ट मिळत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी एक खूप महत्वाची इलेक्शन आहे. का एक तर सत्ता गेलेली आहे, असेंब्ली गेलेली आहे आणि पुढची 3.5-4 वर्ष आता कुठल्या मोठ्या निवडणुकीत नाहीत आहेत.
तर 3 वर्ष विदाऊट पॉवर तुम्ही कार्यकर्त्याला पण टिकवणं आजच्या घडीला खूप कठीण असतं. मग तुम्हाला काहीतरी एक पॉवर लागते. म्हणजे महाराष्ट्र नाही आहे असेंब्ली तुमच्या हातात, ऍटलीस्ट कॉर्पोरेशन आहे, आणि हे महत्वाची कॉर्पोरेशन आहे. जे मुंबई महापालिका जिंकली तरी ते खूप मोठी अचिव्हमेंट होतं. इट इज ॲज गुड ॲज वन बिग स्टेट. आणि सहज एक गंमत म्हणून मी सांगतोय की गेल्या वेळी मी माझा वॉर्डचं सांगतोय. गेल्या वेळी माझ्या वॉर्डमध्ये प्रीती पाटणकर जिंकलेल्या, म्हणजे 192 वॉर्ड्समध्ये, जिथे सेना भवन आलेलं आहे तिथे. गेल्या वेळी पण ते शिवसेनामध्ये होते, त्यांची निशाणी पण धनुष्यबाण होती. ह्यावेळी पण ते धनुष्यबाणावर लढताय. फक्त शिवसेना बदललेली आहे. ते उभाटा ग्रुप आहे ते सोडून ते ओरिजिनल शिंदेच्या शिवसेनाकडनं येत आहे. हे काही झालं तर शेवटची ती सेनाभवनची जी सीट आहे ती शिवसेना न लढता, मी उभाटा न लढता ते मनसेकडे गेलेली आहे, की दोन्ही एकच एरिया, ती युती आहे. त्यामुळे ते प्रीती पाटणकर जे गेल्या वेळी शिवसेनामध्ये होती ओरिजिनल, ती आता शिंदे सेनाकडनं लढते. पण आश्चर्याची गोष्ट असं आहे, आणि हे खूप मोठं मिरेकल, तरी पण त्याचं सिम्बॉल तेच आहे, धनुष्यबाण. गेल्या वेळी पण धनुष्यबाणावर लोकांनी दिलेलं, आणि ह्यावेळी पण ती धनुष्यबाणावरच लढते. तर हे सगळ्यांचं आपल्याला आता 16 तारखेला कळेल. पाचच्या दिवशी मी जे तुम्हाला हिंट दिली त्याच्यावर आजच्या दिवशी मला पर्सनली वाटतंय की रेनबो कोलिशनमुळे आणि सबर्बन मध्ये जास्त सीट्समुळे बीजेपी आणि शिवसेनेला एज आहे, आणि एकनाथ शिंदेची शिवसेनेच्या परफॉर्मन्सवर बीजेपी डिपेंड आहे की त्याचा महापौर होऊ शकतो की नाही. एज बीजेपी आणि यांना आहे. नक्कीच. तर हे होते कांती गाला. आता प्रत्यक्ष निवडणुकीत काय होतंय, काय घडतंय हे आपल्याला दिसेलच. पण आता आपण तुर्तास इथे थांबतोय. निवडणुकीबाबतचे अंदाज वर्तवणारे व्हिडिओ अजून काही आपल्या लक्षवेधवर येतीलच. तोपर्यंत रजा घेतो. मी आबा माळकर. धन्यवाद. कांतीबाई, आपण या चॅनलवर आलात, आपलेही खूप खूप धन्यवाद. आपला आणि सर्वांचं धन्यवाद.